नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. UPSC मेन्स 2020चा पहिला जो पेपर आहे एसेचा पेपर, तो आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. एकूण 8 टॉपिक तिच्यामध्ये आहेत, ज्यातले 2 लिहायचे होते. तर ते एकंदर टॉपिक काय आहेत, नेमका ट्रेंड कसा आहे, लास्ट इयरशी त्याचं कंपॅरिझन केल्यानंतर गोष्टी कशा पद्धतीने आपण येत्या काळात करू शकतो, तर या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर तुमच्यासमोर आता UPSCचा जो पेपर झालेला आहे आज एसेचा, तो पेपर आहे. सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे की तुम्हाला प्रत्येक जे टॉपिक आहे, 2 टॉपिक तुम्हाला निवडायचे आहेत, 2 एसे तुम्हाला लिहायचे आहेत, 2 एसेस, आणि एक टॉपिक जे आहे ते ईच ऑफ द फॉलोइंग सेक्शन, ए सेक्शनमधलं एक, बी सेक्शनमधलं एक, आणि जवळपास 1000 ते 1200 शब्दामध्ये तुम्हाला एसे लिहायचा असतो. 125 मार्कांसाठीचे हे 2 एसे आहेत. आता सेक्शन एमध्ये तुमच्यासाठी 4 टॉपिक इथं आहेत, सेक्शन बीमध्ये 4 टॉपिक आहेत. म्हणजे आता याच्यात एक गोष्ट तर क्लिअर असते की तुम्हाला सेक्शन एमधून एक टॉपिक उचलायचा आहे, सेक्शन बीमधून एक टॉपिक उचलायचा आहे. बऱ्याचदा असं होऊ शकतं की तुमच्यासाठी सोपे किंवा तुम्हाला सोपे वाटणारे टॉपिक्स एमध्ये असतील, हा ना, की बाबा हे खूप चांगले येतात आपल्याला, पण तसं इथं आपल्याला ती चॉईस नाही आहे. तुम्हाला दोघी सेक्शनमधून एक एक उचलायचं आहे. मग आता ह्या सगळ्या याच्यामध्ये काही जर ट्रेंड्स तुम्ही लक्षात ठेवले तर फिलॉसॉफिकल एसे विचारण्याची जी काही टेंडन्सी UPSCची आहे ती गेल्या 3 ते 4 वर्षापासून दिसून येते आहे आणि फिलॉसॉफिकल एसे विचारले जात आहेत. आणि त्यातल्या त्यात जसं 2 वर्षाखाली झालं होतं तसंच या पेपरमध्ये सुद्धा आहे की कम्प्लिटली हा जो सेक्शन ए आहे, या सेक्शन एमधले सर्वचे सर्व एसे जे आहेत ते फिलॉसॉफिकल आहे. म्हणजे त्याला तत्त्वज्ञान आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याशी संबंधित. म्हणजे काय ना, की तुम्हाला फिलॉसॉफिकल एसे लिहिण्याची तुमची तयारी असणं गरजेचं आहे. 100% फिलॉसॉफिकल एसे लिहावा लागू शकतो. हे आधीही झालं होतं. तुम्ही जर आधीचे डिस्कशन्स बघितले तर त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल, आणि तुम्ही पेपर्स जस्ट बाकीच्या प्रिव्हियस इयरचे बघितल्यानंतर सुद्धा. आता सेक्शन एमध्ये जे 4 टॉपिक्स आहेत, लाईफ इज अ लाँग जर्नी बिटवीन ह्युमन बिंग अँड बिंग ह्युमन, हा ना, म्हणजे मनुष्यपासून मानव होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला याच्यात जीवन असं संबोधलं गेलेलं आहे. आणि हे सगळे कोट्स आहेत बघा, आता वेगवेगळ्या लोकांची कोट्स. आता खरं तर हे कोट्स कोण म्हटलं, काय म्हटलं, त्याच्यापेक्षा ॲक्च्युली ह्या पर्टिक्युलर कोटचा अर्थ, या विधानाचा अर्थ काय होतो, त्याचा मतितार्थ काय आहे, हे इथं जास्त महत्त्वाचं आहे. दुसरं आहे बघा, माइंडफुल मॅनिफेस्टो इज द कॅटलिस्ट टू द ट्रँक्विल सेल्फ. म्हणजे आता विचारपरक संकल्प जो आहे, स्वयं के शांतचित्त रहने के लिए उत्प्रेरक आहे. म्हणजे तुम्ही जर विचारपूर्वक गोष्टी केल्यात तर तुम्ही पीसफुल लाईफ जगू शकता. कुंफू पांडा, तुमचा कुंफू पांडा होण्यासाठी जे काय गरजेचं आहे ते इथं लिहिणं फार गरजेचं आहे. आणि इथं त्यांनी फार क्लिअर केलेलं आहे की विचार करून गोष्टी करणं, त्याच्यानंतर जे काय होणार आहे तर तिच्यातून तुम्हाला पीस मिळू शकतं. तुम्ही अविचारी जर काही केलं तर तिच्यातून गोष्टी गडबडू शकतात. तिसरं टॉपिक जे आहे ते म्हणजे शिप्स डू नॉट सिंक बिकॉज ऑफ वॉटर अराउंड देम. शिप सिंक्स बिकॉज ऑफ वॉटर दैट गेट्स इन टू देम, है ना. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती वहा डुबी, है ना. म्हणजे एकदम सिंपल आहे. समुद्रामधलं जहाज जे आहे ते बाहेरच्या याच्याने, बाहेरच्या समुद्रातल्या पाण्याने डुबत नाही, तर तिच्यात ज्यावेळेस पाणी जाणार आहे त्यावेळेस ते डुबणार आहे. आणि सिम्पली म्हणजे प्रत्येक सिस्टीममध्ये अशी काही लोकं असतात की ती त्या सिस्टीमला तळागाळात नेऊ शकतात. सो ती वेळीच बाजूला करणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन. आता लिओनार्दो दा विंची त्याचं हे स्टेटमेंट आहे, आणि सरलता चरम परीक्षण आहे, की आपल्याही साधी राहणी, उच्च विचारसरणी वगैरे त्या टाईपमध्ये. तर हे 4ही जे टॉपिक्स आहेत हे कम्प्लिटली फिलॉसॉफिकल, किंवा त्याला आपण जे म्हणतो की तत्त्वज्ञान आणि त्या सगळ्या याच्याशी जोडलेले. याच्यामध्ये असं टिपिकल GSचा टॉपिक नाही आहे की एखादा टिपिकल कन्सेप्ट आहे, जसं आपल्याला सेक्शन बीमध्ये दिसेल की तिथं GS ओरिएंटेड टॉपिक्स तुम्हाला दिसतात. मग आता याच्यामध्ये एक गोष्ट फार क्लिअर आहे की तुम्हाला फिलॉसॉफिकल एसे लिहिण्याची सवय असली पाहिजे. जे लोक आपल्याकडे स्पॉटलाईट रायटिंग फोरममध्ये लिहित होते, हा पेपर बघितल्यानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात येईल की त्यांनी एक्झॅक्ट असा टॉपिक नाही, पण त्याच्याशी रिलेटेड की ह्युमन व्हॅल्यूज आहे, ह्युमॅनिटी आहे, याच्याशी रिलेटेड कितीतरी एसे त्यांनी लिहिलेले आहेत. तर हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही फिलॉसॉफिकल गोष्टी लिहिल्या पाहिजेत त्या लँग्वेजमध्ये. आता हिच्यामध्ये एक गोष्ट मॅटर करते, ती म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही फिलॉसॉफिकल एसे डील करताय तर त्यावेळेस भाषा, लँग्वेज हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट तिथं ठरतो. म्हणजे ती जी भाषा आहे ती थोडी GSपेक्षा वेगळीच येणार फिलॉसॉफिकल. आणि इथं तुम्हाला हेल्प करणारी गोष्ट जी आहे ती म्हणजे इथिक्स आहे बघा. एकतर असं म्हटलं जातं की इथिक्स अँड एसे, तर हा कॉम्बो जो आहे तो UPSC मेन्स करता फार गरजेचा आहे.
है ना, की जिथून तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये जाण्यासाठी तो हेल्प करतो. आता ह्या इथिक्स आणि एसेचं रिलेशन असं आहे की आता या सर्व याच्यामध्ये जो पहिला टॉपिक आहे की ह्युमन बिंग अँड बिंग ह्युमन, मनुष्याचं मानव होणं, म्हणजे एक मनुष्य प्राणी म्हणून तुम्ही जन्माला आलात आणि व्हॅल्यूज ज्या काही आहेत कल्चरमध्ये त्याच्यातून तुम्ही एक सिव्हिलाइज्ड पर्सन होणं आणि ती जी प्रोसेस आहे, मग हे सगळं काय आहे की परत मग ह्युमन व्हॅल्यूज आणि त्या सगळ्या गोष्टी इथं येतात. सो बेसिक याच्यात काय आहे की इथिक्स जर तुमचं स्ट्रॉंग असेल, तुम्ही इथिक्सला खूप चांगल्या पद्धतीने डील केलेलं असेल, तर ते तुम्हाला इथं कुठंतरी हेल्पफुल ठरतं. जसं फॉर एक्झाम्पल की इथं शांतचित्त है ना, माइंडफुल मॅनिफेस्टो, आणि म्हणजे याच्यात सिम्पल आहे की तुम्ही पीस नावाची जी गोष्ट आहे, बेसिक ह्युमन व्हॅल्यू आहे पीस. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट येते की गांधीजी असतील, गौतम बुद्ध असतील, है ना, किंवा अजून तुम्ही कुठलेही जर फिलॉसॉफर्स घेतले तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होते की पीसबद्दल खूप काही बोललं गेलेलं आहे. दलाई लामा आहेत. मग ही जी सगळी लोकं आपल्याला सांगतात आणि मग तिच्यामध्ये एक गोष्ट असतं की बाबा तुम्ही, म्हणजे असं म्हटलं जातं की जळणारा कोळसा दुसऱ्यावर फेकता तुम्ही, त्यावेळेस तुम्ही स्वतः तुमचा हात जाळून घेता. दॅट इज द थिंग की तुम्ही अविचारी हिच्याने ते कृत्य केलेलं आहे. तुम्हाला हे समोरच्याला जाळायचं म्हणून तुम्ही ते हातात घेतलं, सर्वात आधी चटका तुम्हाला लागणार आहे. तर गौतम बुद्ध असेल, गांधीजी असतील, त्याच्यानंतर दलाई लामा आहेत किंवा अजून सारे फिलॉसॉफर्स, तर ते तुम्हाला इथं हेल्प करतात. आणि हे सगळं कशाशी कोरिलेट होतं, हे इथिक्सशी कोरिलेट खूप चांगल्या पद्धतीने होतं. आता हे तिसरं पण जे आहे की शिप्स डू नॉट सिंक्स बिकॉज ऑफ वॉटर अराउंड देम. आपण एवढं हिस्ट्री बघतो की जिच्यामध्ये मुघल्स असतील, है ना, दिल्ली सल्तनत आहे, है ना, वेगवेगळ्या सल्तनत आपण बघितल्या. त्या याच्यामध्ये कुणामुळे ते सगळं सल्तनत हल्ली बाबा एखादं एम्पायरच गेलेलं आहे. मग असं बऱ्याचदा होतं की जवळच्या लोकांनी काहीतरी केलं. मराठा साम्राज्य तुम्ही घ्या, मराठा साम्राज्यामध्ये काय आहे, मग हे जे सगळ्या गोष्टी आहेत याला रिअल लाईफशी जोडणं, तर हे फार महत्त्वाचं असतं. आणि इथे पण एक आहे की शिप सिंक्स बिकॉज ऑफ अ वॉटर गेट्स इन टू दॅम, म्हणजे ते काय आहे, चुकीच्या वेळी चुकीची गोष्ट तिथं होते, है ना. मग त्या सगळ्या गोष्टी विथ रिअल लाईफ एक्झाम्पल्स. त्याच्यावरती आपण बोलूयात की एसेमध्ये, एसे रायटिंगचं आपलं सेशन ऑलरेडी आहे, ते मी टेलिग्रामवर शेअर करतो. ज्या लोकांना तिच्यात अजून काही इश्यू असले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पण काही बेसिक गोष्टी तुम्हाला इथं कराव्या लागतील. हे सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन. सिम्प्लिसिटी काय आहे ना, सिम्प्लिसिटी इट्स ऑल अबाउट युअर बेसिक नीड्स. तुमच्या ज्या बेसिक नीड्स आहे त्या बेसिक नीड्स पुरतं मर्यादित राहणं. आणि आताची जी गोष्ट आहे की तुम्हाला हे का विचारलं जातं आहे, कारण आपण हेडोनिस्टिक, सुखवाद जो आहे त्या सुखवादात अडकत चाललेलो आहोत. मटेरियलिस्टिक लाईफ होतो आहे आपलं, आपण भौतिक हिच्यामध्ये खूप जास्त गाडले जातो आहे. आणि त्याच्यामुळे चंगळवादी संस्कृती जी आहे ती कशी घातक ठरू शकते, आणि त्याच्याकरता मग सिम्प्लिसिटी का गरजेची आहे आजच्या डेटमध्ये, तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता हे टॉपिक जर तुम्ही बघितलं तर हे टॉपिक खूप म्हणजे याला तुम्ही 360 डिग्रीमध्ये एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे की त्याच्याशी रिलेटेड रिअल लाईफ एक्झाम्पल्स काय असतील, डे टू डे लाईफमध्ये तुम्ही काय बघताय, तर ह्या सगळ्या गोष्टी इथं अपेक्षित आहेत. फक्त एक आहे की सेक्शन एमधून तुम्हाला याच्यातला एक टॉपिक उचलायचा, म्हणजे एक तर तुम्ही फिलॉसॉफिकल एसेससाठी खूप तयार असणं गरजेचं आहे. आणि इथं तुम्हाला कळतं की म्हणजे या टाईपचे एसे लिहिण्यासाठी सगळ्यात बेसिक असतं ते म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस तुम्ही खूप चांगली केलेली असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने याला डील करू शकता. अदरवाईज मग हे तुमच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. सो बेसिक आहे UPSC मेन्सच्या बाबतीत की तुमचे रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे 99% रायटिंग, 1% रीडिंग अँड ऑल दॅट. ओके. सेक्शन बी बघा, कल्चर इज व्हॉट वी आर, सिव्हिलायझेशन इज व्हॉट वी हॅव. आता मग हे दोन जे शब्द आहेत, कल्चर अँड सिव्हिलायझेशन, याला तुम्हाला फोडायचं आहे. याचे 360 डिग्रीज काय काय आहेत ते तुम्हाला तिथं द्यायचे आहेत. ओके. सो कल्चर काय आहे ना, कल्चर इज अ सेट ऑफ व्हॅल्यूज की जिच्यामधून मग ते सगळं सिव्हिलायझेशन घडते. जसं हडप्पन सिव्हिलायझेशन आहे, मग ते जो काही हडप्पन सिव्हिलायझेशन आहे तर ती नागरिकीकरण आहे आणि सगळ्या गोष्टी, तर त्याच्यासाठीची व्हॅल्यू सिस्टीम काय होती. सो कल्चर इज अ सेट ऑफ व्हॅल्यूज की जिच्यामधून ते काय होणार आहे पुढं जाऊन आणि मग ते कशा पद्धतीने सिव्हिलायझेशनला शेप देतं. सो यू कॅन से दॅट की बाबा हा याचा बेस आहे का कल्चर. सो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं कल्चर. आपल्याकडे पण म्हटलं जातं की म्हणजे हा ना की भाषा बिलकुल कोसाकोसावर बदलते, ते कल्चर बदलत जातं. म्हणजे साधी गोष्ट आहे की तुम्ही कोल्हापूरमधला जो रफ हे आहे तो सदाशिव पेठेमध्ये तेवढा तुम्हाला दिसणार नाही, पण तिच्यामध्ये पण एक गोडी असते. आणि मग त्या सगळ्या गोष्टी समजून मग त्या सिव्हिलायझेशनला डील करणं, आणि याच्यामध्ये मग सगळेच दिल्लीपासून दिल्लीपासून जागतिक संदर्भ येणं अपेक्षित आहे. देअर कॅन बी नो सोशल जस्टिस विदाऊट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी. आता बघा की सोशल जस्टिस नाही आहे विदाऊट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी, म्हणजे की आर्थिक जी काही समृद्धी असते
संपन्नता असते, त्याच्याशिवाय सामाजिक न्याय येऊ शकत नाही. बट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी विदाऊट सोशल जस्टिस इज मिनिंगलेस. म्हणजे जर इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी आहे पण सोशल जस्टिसच नाही आहे तर त्याला काही अर्थ नाही. आता इथं सगळ्यात बेसिक आहेत 2 कीवर्ड्स आहेत. कीवर्ड्सवर काम करायला तुम्ही शिकलं पाहिजे. कीवर्ड्स काय आहेत इथं? एक तर आहे इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी, दुसरं आहे सोशल जस्टिस. मग या 2 गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही डील करता, म्हणजे जी सामाजिक उतरंड आहे, सोशल सामाजिक न्यायाचं तत्त्व जे आहे, मग जस्टिस जो आहे, मग ब्लॅक लाईव्ज मॅटर इथं कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. हे बघा, कुठलाही एसे जो विचारला जातो ना त्याला काहीतरी समकालीन संदर्भांशी जोडून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकता आणि त्याचे रेफरन्सेस आहेत म्हणून हे टॉपिक आहे. सो ब्लॅक लाईव्ज मॅटर हे जे आहे सोशल जस्टिस, रंगावरून असेल, जातीवरून असेल, अजून काही असेल, मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मग सोशल जस्टिस हे फार महत्त्वाचं आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी त्याच्यासाठी असली पाहिजे. मग असं आहेच का की इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी असली तरच सोशल जस्टिस असेल? एक गोष्ट लक्षात ठेवायची, UPSCने दिलं आहे टॉपिक म्हटल्यानंतर आपण होयबा करायचं नाही. तुम्ही त्याचे किती पॉसिबल हे असू शकतात ते चेक करा, त्याच्यानुसार काम करणं तुम्ही अपेक्षित आहे. ओके, तर हा एक खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. आणि इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी विदाऊट सोशल जस्टिस इज मिनिंगलेस. म्हणजे खूप संपन्नता आहे पण सोशल जस्टिस नाही तर त्याला अर्थ नाही. तर हे तर बिलकुल 100% खरं आहे, काही त्याला हे नाही. पण हे जे पहिलं पार्ट आहे याचा, तो तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने, हे खरंच असं आहे का? मग असा एखादा समाज की जो खूप काही इकॉनॉमिकली प्रॉस्परस नाही आहे पण तिथं सोशल जस्टिस आहे, असू शकतं का? असं आहे, असे कितीतरी समाज तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर पॅट्रियार्की इज लिस्ट नोटिस्ड एट द मोस्ट सिग्निफिकंट स्ट्रक्चर्स ऑफ सोशल इनइक्वॅलिटी. म्हणजे पॅट्रियार्की काय? पितृसत्तात्मक जे काय आहे. आपल्या डेली लेक्चर्समध्ये आपण कितीतरी वेळा पॅट्रियार्कीची चर्चा केलेली. तुम्हाला कितीतरी वेळा मी एक्झाम्पल्स दाखवले की पॅट्रियार्की कशी वर्क होते. इथं पॅट्रियार्की कशी आहे, जेंडर नोशन जे आहे ना, सेक्स इज नॅचरल, जेंडर इज कन्स्ट्रक्टेड, हे जे जेंडर आहे त्याच्याबद्दल आपण बऱ्याचदा बोललेलो आहे. आणि इज लिस्ट नोटिस एट द मोस्ट सिग्निफिकंट स्ट्रक्चर ऑफ सोशल इनइक्वॅलिटी. म्हणजे अजूनसुद्धा पॅट्रियार्कीकडं आपण जास्तीचं लक्ष देत नाही. आणि ही अननोटिस्ड हे आहे की सोशल इनइक्वॅलिटी. म्हणजे आता सिम्पल आहे, इथं वरती सोशल जस्टिस होता, खाली सोशल इनइक्वॅलिटी आहे. मग परत तोच इश्यू आहे जेंडरच्या बाबतीमध्ये. म्हणजे महिला पुरुष आहे ना, त्या सगळ्या गोष्टी की ते सोशल इनइक्वॅलिटी. आणि याच्याकडे मोस्ट सिग्निफिकंट स्ट्रक्चर आहे हे की लिस्ट नोटीस, त्याच्याकडे लक्षच नाही कोणाचं. पापा इज कमिंग फ्रॉम ऑफिस, मम्मी इज कुकिंग, मुन्नी इज हेल्पिंग हर, है ना. सो हा जो मुद्दा आहे, लँग्वेज बदलली, भाषा बदलल्या, शाळा बदलल्यात, पण गोष्ट तशीची तशी आहे, है ना. आई कुठं काय करते हे आता नाटकात दाखवायला लागली, त्याच्या आधीपासून आहे. आई कुठं काय करते हे नोटीस न करणारा समाजच आहे आणि तिच्यामधून मग ते नाटक तिकडं ते सरकलं. आणि हे आधीपासून आपण बघत आलेलो आहे 4-5 वर्षापासून, है ना. तर ह्या गोष्टी खूपच प्रॉपरली, म्हणजे कितीतरी बुक्स हिच्यावर येत आहेत, जेंडर इश्यूजवर बुक्स आहे. आता ज्या रेग्युलर तुम्ही लेक्चर्स केले असतील तर तिच्यामध्ये सुद्धा हिच्यावर एक बुक आहे बघा. जस्ट तुम्ही बुक रिव्ह्यूज जरी प्रॉपर केलं ना तर द ब्रास नोटबुक आहे बघा, नवीन आलेलं बुक आहे द ब्रास नोटबुक. देवकी जैनचं बुक आहे, जेंडर इश्यूज, देवकी जैन. त्याच्यानंतर द लास्ट गर्ल आहे बघा, द लास्ट गर्ल, नादिया मुराद. ओके, सो ह्या ज्या गोष्टी आहेत की हे बुक्स येत आहेत, जेंडर इश्यूज आहेत, ते डिस्कस होत आहेत. मग आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संदर्भ असतील किंवा भारतातले संदर्भ असतील, स्थानिक लेवलचे संदर्भ असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि याच्यामध्ये परत मग तोच इश्यू आहे की जेंडर इनइक्वॅलिटी जी आहे, असमानता जी आहे, लिंगभाव असमानता, त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. आणि याच्याशी रिलेटेड मग भारतातलं कल्चर, नॉर्थ ईस्टचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता. म्हणजे आज कितीतरी गोष्टी याच्यात सामावून घेऊन मग त्याला लिहिणं. ओके, टेक्नॉलॉजी ॲज अ सॅलेंट फॅक्टर इन द इंटरनॅशनल रिलेशन्स. मग आता इथं आहे की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मौन कारक के रूप में प्रौद्योगिकी. आता काय आहे ना की वेपन्समध्ये कोणाला एवढा इंटरेस्ट नाही. इथं जो इंटरेस्ट आहे तो टेक्नॉलॉजीचा आहे. म्हणजे प्रत्येक देश वेगवेगळे करार करतो. आपण बघतो जसं S-400 आपण रशियाकडून घेतो आहे, ज्याला US चा विरोध आहे. इट्स ऑल अबाउट टेक्नॉलॉजी. उद्या एखादा आपल्याला हेलिकॉप्टर घ्यायचं तर US पण इंटरेस्टेड आहे, ब्रिटन इंटरेस्टेड आहे भारताला विकायला, फ्रान्स इंटरेस्टेड आहे, मग आपण चॉईस करणार.
सो हा खूप महत्त्वाचा इश्यू आहे की जेव्हा 3-4 देश आहेत आणि त्या 3-4 देशांमधून तुम्हाला एखाद्या देशाची निवड करायची, म्हणजे ए आहे, बी आहे, सी आहे, आणि इट्स ऑल अबाउट टेक्नॉलॉजी. मग हे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये किंवा तुम्ही ॲग्रिकल्चरच्या बाबतीत जा, मग इस्रायलचे रेफरन्सेस येणार. म्हणजे काय आहे ना की टेक्नॉलॉजी हा जो फॅक्टर आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वर्क करतो. मग ती न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी असेल किंवा आता फॉर एक्झाम्पल की सर्व्हिसेस, सॉफ्टवेअर अँड ऑल दॅट. तर RCEP जे आहे, RCEPमध्ये भारताचा काय मुद्दा होता की एशियन कंट्रीजने आपल्याला सर्व्हिसेस सेक्टर ओपन करून द्यावं, त्यांनी पण त्या गोष्टी वर्क कराव्यात. म्हणजे काय की टेक्नॉलॉजीचं महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं आहे, त्याच्याशी देश कसे निगडीत आहे, तर हे तुम्हाला इथं बघणं अपेक्षित होतं. आणि हा टेक्नॉलॉजीचा हा तर खूपच सिंपल मुद्दा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला एकतर एक्झाम्पल्स प्रत्येक याच्यातच घ्यायचे आहे आणि याच्यावर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर समजून सांगायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो बी सेक्शन आहे, या बी सेक्शनमध्ये बघा की एकंदरीतच 6, 7, 8, त्यातल्या त्यात पण 7ला पण जर तुम्ही म्हटलं तर आता हे जेंडर नोशन आणि ह्या सगळ्या गोष्टी UPSCच्या बाबतीमध्ये काही नवीन गोष्ट नाही आहे, ते वारंवार विचारलं जातं. टेक्नॉलॉजी आणि हे जे सोशल जस्टिस वगैरे आहे हे तर सरळ GS आहे 6 आणि 8. सो मोस्ट प्रॉबली टेक्नॉलॉजी पण बऱ्याच लोकांनी लिहिलं असेल, आर्थिक समृद्धी बऱ्याच लोकांनी लिहिलं असेल. जेंडर इनइक्वॅलिटीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, जेंडर संबंधीचे एसे लिहित असताना काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. काय महत्त्वाचं असतं तर एक तर गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्हाला बॅलन्स लिहिता आलं पाहिजे. बघा, जेंडर नोशन ज्यावेळेस तुम्ही देणार आहात तर त्यावेळेस तुमची भाषा जी आहे ती भाषा खूप प्लेन असणे गरजेचं असतं, ती संयत असणं गरजेचं असतं. आपल्याला हे माहीत नाही आहे की समोर चेक करणारी व्यक्ती जी आहे आपला एसे ती कोण आहे, है ना, की त्या व्यक्तीचं जेंडर नोशन काय आहे. त्याच्यामुळे असे जे एसेस असतात ते तर खूपच बॅलन्स पाहिजे किंवा तिच्यामध्ये एक्स्ट्रीम लेवलला जाऊन तुम्ही बोलता कामा नये, टोकाची भाषा तिथं नको. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा जेंडर इश्यूजच्या बाबतीमध्ये तुम्ही लक्षात घेतला पाहिजे आणि तो एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आणि तुम्ही जे काही बेसिक आपले ऑलरेडी एसेचे टॉपिक्स आहेत आणि एसे कसा लिहावा वगैरे UPSCचं फार सेशन आहे आपल्या याच्यावर प्रॉपरली, तर ते जरी बघितलं तिच्यात एकूण एक बेसिक गोष्ट आहे. सो हा जो पेपर आहे ह्या पेपर संबंधीचं माझं ऑब्झर्वेशन एकदम क्लिअर आहे की बाबा याच्यामध्ये जो ट्रेंड आहे तो ट्रेंड जसा आहे तसाच फॉलो होतो, याच्यामध्ये खूप काही चेंजेस नाही आहे. फिलॉसॉफिकल एसेस तुम्ही गेलात तर 3-4 वर्षामध्ये ते रेग्युलर विचारले जात आहेत. याच्या आधीही असं झालेलं आहे की पूर्ण सेक्शनच फिलॉसॉफिकल आहे, तुम्हाला एक लिहायचाच आहे. आणि मी नेहमी सांगतो की तुम्ही फिलॉसॉफिकल एसेची तयारी करा आणि ज्या लोकांनी स्पॉटलाईट रायटिंग फोरममध्ये लिहिलेलं आहे त्या लोकांनी ऑब्वियसली ही तयारी केलेली आहे. आता बघा, जी रिसेंट टेस्ट आहे, ही रिसेंट टेस्ट जी होती आता स्पॉटलाईट रायटिंग फोरमची, त्या टेस्टचे 2 तुम्हाला टॉपिक, आता ज्या लोकांनी हे लिहिलं आहे त्यांना माहीत आहे, जेंडर स्पेसिफिक इंटरव्हेन्शन इज नीड ऑफ आर इन ॲग्रिकल्चर. आता बघा, ॲग्रिकल्चर हे फार स्पेसिफिक विचारलं होतं, इथं जे आहे ते त्यांनी जनरल विचारलेलं आहे. म्हणजे ते पण एक फार क्लिअर आहे की हा जो टॉपिक आहे हा खूप जनरल आहे, हा तर स्पेसिफिक आपण विचारला होता स्पॉटलाईट रायटिंग फोरम IAS मेन्स UPSC. आणि दुसरा जो होता की ॲडव्हान्समेंट इन एव्हरी स्पियर ऑफ अवर लाईफ्स इज द इफेक्ट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सो टेक्नॉलॉजी बेस्ड होता. आता कसं असतं की तुम्ही एसे प्रिपेअर करत असताना जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसं एज्युकेशन्स आहे, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर आहे, त्याच्यानंतर हे टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, है ना, जसं फिलॉसॉफिकल आजकाल भरपूर आहे, म्हटल्यानंतर व्हॅल्यूज आणि ऑल दॅट त्या सगळ्या गोष्टी आल्यात. तर हे असं सेक्शन वाईज जर तुम्ही केलं आणि त्याचं एक बेसिक तयार करून ठेवलं तर तुम्हाला मग ह्या अशा गोष्टी डील करायला कसलाही प्रॉब्लेम येत नाही. पण एक आहे की एसेसाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्या म्हणजे काय की एसेसाठी बेसिक एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात पहिली गोष्ट रायटिंग प्रॅक्टिस करत असताना पण तुम्हाला कुठले एक्सपेक्टेड एसे विचारले जाऊ शकतात ते तुम्ही काढले पाहिजेत. ऑब्वियसली एक्सपेक्टेड एसे जे आहेत तर ते कुठून येऊ शकतात, तर ते करंट सिनारिओतून येऊ शकतात, ते तुम्ही बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय की त्या टॉपिक संबंधी तुम्ही एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज कलेक्ट केल्या पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे, एक्झाम्पल्स आणि केस स्टडी. म्हणजे एकंदर तुम्ही जे लिहिताय की 1000 ते 1200 शब्दामध्ये आपल्याला एसे लिहायचं आहे, तर हिच्यात किमान तुमच्या एक त्या पर्टिक्युलर टॉपिक संबंधीच्या एक है ना 3 ते 5 केस स्टडीज, एक 8 ते 10 चांगली एक्झाम्पल्स तेवढी येणं अपेक्षित आहे, जेणेकरून एक गोष्ट लक्षात येते की तुम्हाला त्या विषयाचं एक प्रॉपर थॉरो नॉलेज आहे आणि तुम्ही 360 डिग्रीनी त्या गोष्टीचा विचार करणं. आणि याच्याकरता सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, रायटिंग प्रॅक्टिस करत असताना तुम्ही रफ वर्क करायला पण शिकलं पाहिजे. रफ वर्क आधी करणं. बऱ्याचदा असं वाटू शकतं
आता तुम्ही स्वतः हे लिहून बघा एसेस. याच्यात असं वाटू शकतं की मला है ना 6 नंबरचा एसे सोपा वाटतो आहे है ना, इकॉनॉमिक्स खूप वाचलं आहे बाबा. परंतु लिहायला सुरुवात केल्यानंतर असं वाटतं की अरे रे आता पुढं मी लिहू शकत नाही. म्हणून त्याच्याकरता किंवा एखाद्या वेळेस असं वाटू शकतं की हा टेक्नॉलॉजीचा एसे नको लिहायला, माझ्याकडे खूप काही मटेरियल येईल नाही येईल. तर त्याच्याकरता रफ वर्क करा. रफ वर्कमध्ये जर चांगले मुद्दे आले तर ते तुम्हाला डील करता येतं. बऱ्याचदा जर तुम्ही डायरेक्टली लिहायला सुरुवात केली आणि तुम्हाला नंतर मग तुम्ही ब्लॉक झालात तर ते ब्लंडर असतं. सो रफ वर्क महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की तुम्ही एक्झाम्पल्स कलेक्ट करणं, केस स्टडी कलेक्ट करणं, त्याच्याकरता न्यूजपेपर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. सो ह्या बेसिक गोष्टी करणं आणि त्यातल्या त्यात कंटिन्युअस रायटिंग करा. ते तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करतं. उद्या जाऊन तिथं टॉपिक बदलणार आहे बघा. साधी गोष्ट आहे की तुम्हाला जसे UPSCचे कुठल्याही टेस्टमध्ये ते टॉपिक नसतील, पण अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या गोष्टी डील केल्यात किंवा ज्या लोकांनी रायटिंग केलेलं आहे त्यांना हेही माहीत आहे की जे फिलॉसॉफिकलमध्ये कितीतरी गोष्टी होत्या की है ना, गुड फिल्टर्स, बॅड फिल्टर्स आणि परफेक्ट फिल्टर्स जे होतं ते होतं, व्हॅल्यूज होत्या. तर हे रेग्युलर विचारलं जाणारं आहे. याच्याकरता इथिक्स तुम्ही चांगलं डील केलं तर खूप चांगल्या पद्धतीने पण गोष्टी वर्क होतात. सो बेसिकली इथिक्सला चांगलं डील करा. ते तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. फक्त याचा अर्थ असा होत नाही जे इथिक्समध्ये वाचलं ते इकडे लिहायचं. ते त्या विषयाच्या अनुरूप तुम्हाला लिहावं लागेल. याच्यासाठी एक चांगले कोट्स तुम्ही कलेक्ट करणं गरजेचं आहे. तर ती एक थोडंसं लिटरेचरचा हा भाग आहे, स्पेस आहे, म्हणून कोट्स वगैरे पण थोडे चांगले जे आहेत तुम्हाला आठवू शकतात ते विथ रेफरन्स जर तुम्ही करून ठेवलं आहे तर ते तुम्हाला हेल्पफुल असतात. आणि याच्याबरोबर एक शेवटची गोष्ट ती म्हणजे काय तर रिअल लाईफ एक्झाम्पल्स. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. फिलॉसॉफिकल एसेसमध्ये तुम्ही जर रिअल लाईफ एक्झाम्पल्स दिलेत तर ते जिवंत वाटतं. त्याचा जिवंतपणा जो आहे तो टिकतो आणि त्याच्यामुळे ते अपील होतं समोरच्याला आणि त्याच्यामधून मार्क्स चांगले आपल्याला येऊ शकतं. तर ओव्हरऑल जो पेपर आहे तो ट्रेंड सिमिलर आहे. त्याच्यात खूप काही हे नाही आणि खूप सुपरफिशियल गोष्टी आहेत. खूप असं डीप किंवा येणार नाही कॅन्डिडेटला अशा पद्धतीने एसे विचारलेले नाही आहेत. सो असं 2021 करता प्रिपेअर करताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समोर ठेवणं अपेक्षित आहे. तुम्हाला याच्या उपर जर काही लागत असेल किंवा अजून काही ॲडिशन्स हवे असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.